घरगुती गॅस तुटवड्याविरोधात अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद पूनम गेट येथे अनोखे आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला आहे। घरगुती गॅस तुटवड्याविरोधात अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद पूनम गेट येथे अनोखे आंदोलन करण्यात आले। राज्याध्यक्षा नसीमा शेख व जिल्हाध्यक्षा शकुंतला पाणीभाते यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी प्रत्यक्ष चूल पेटवून स्वयंपाक करत सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला। गॅस नाही तर चूलच पेटवू असा निर्धार व्यक्त करत महिलांनी महागाई कमी करावी व गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली। यावेळी नसीमा शेख यांनी सरकारवर टीका करत नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा उल्लेख केला। जनवादी महिला संघटना रद्द झालेच पाहिजे। गॅस ताबडतोब मिळालेच पाहिजे। अरे घरगुती गॅस ताबडतोब मिळाले तर सरकारची झडपशाही नहीं चलेगी। अरे युद्ध नको, शांतता पाहिजे। अरे घरगुती गॅस ताबडतोब मिळालेच पाहिजे, झालीच पाहिजे। गॅसची भ्रष्टाचार करणाऱ्या ताबडतोब कारवाई झालीच पाहिजे। जनवादी महिला संघटन जिंदाबाद, जनवादी महिला संघटन जिंदाबाद। अरे आवाज दो, जनवादी महिला संघटन करे पुकार। घरगुती गॅस ताबडतोब मिळालेच पाहिजे। घरगुती गॅस ताबडतोब लोकांना मिळालेच पाहिजे। अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं पूर्ण देशभरातून ह्या जिल्हा पातळीवर आम्ही हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आता 6 हप्ते झालेले आहेत। या युद्ध चाललेलं आहे अमेरिका आणि इराक ह्या संदर्भातलं। यामध्ये भारतामध्ये गॅस तुट होता। आता जे निवेदन दिलं जेव्हा कलेक्टर साहेबांना भेटलं तर ते म्हणतात की आम्हाला गॅसची काय तुर्तता नाही आहे, आम्ही ते रेग्युलर करूया म्हणून। आज 25 दिवस झालेले आहे गॅसची सिलेंडरचे नंबर लावून। आता म्हणताय की 41 दिवस। आता ज्यांचे कनेक्शनला जोडच नाही आहे, ज्यांना मिळत नाही आहे गॅस, गॅसला सांगितलं तर तिने म्हणता नाही आहे। आता 900-1100 रुपये गॅस कुठे देणार? आज आता बेरोजगारी बेकारी इतकी वाढलेली आहे। ताबडतोब सरकारनं पाऊल उचलले तर बरं आहे, नाहीतर आम्ही रस्त्यावर ज्यांनी आमदार खासदार मंत्री असेल यांना आम्ही बाहेर पडू देणार नाही। या जनवादी महिला संघटनेची भूमिका। आंदोलनात जिल्हा सचिव शेवंता देशमुख, राज्य समिती सदस्य अफसाना बेग, गीता वासम, जलालबी शेख, रसुला शेख, फातिमा मडकी, साहेब शेख, परवीन शेख, तबस्सुम शेख, जमील शेख, अरुणा रासकोंडा, उमा बोगा, लक्ष्मी माचेरला, जमुना कळसकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या।